हॅलो गाईज, तर बघू शकता तुम्ही तांब्याचं भांडं खूप काळं झालेलं आहे आणि आता आपल्याला ही भैया पावडर वापरायची आहे. तर या भैया पावडरने खूप सुंदर भांडे निघते आणि लवकर कमी वेळामध्ये आपले भांडे जे आहे ते एकदम स्वच्छ होताना बघू शकता तुम्ही. आणि आता आपल्याला तर इथे काहीच मी थोडंसं भांडं ओलं करून घेतलेलं आहे आणि आपण विम लिक्विड वापरतो भांडे घासायला. तर ती घासणी जी आहे ती मी स्वच्छ न धुता त्याच्यासोबतच मी पावडर लावून घेते आहे, कारण आपले जे विमनी पण त्याच्यामध्ये लिंबू वगैरे राहते तर ते पण. आणि जर तुम्ही नुसतंही पावडरने घासले तरीही खूप स्वच्छ निघतात भांडे, नुसतं लावलं तरीही खूप स्वच्छ निघतात. पण इथे हे जे आहे भरणं म्हणतात त्याला तांब्याचं, किंवा आपण कळशी म्हणतो, तर अशा प्रकारे, कारण ही खूप खराब झालेली आहे. कारण आमच्याकडे नळ थोडा 3 ते 4 दिवसांनी येतं, तर मग ते आपण आलटून पालटून भांडे घासतो. तर अशा प्रकारे ज्या दिवशी नळ येतो मग त्या दिवशी आपल्याला स्वच्छ, कारण गोडं पाणी राहते. तर प्रत्येकाच्या घरी बोर किंवा विहिरीचं राहते, तरी पण मी विहिरीच्या पाण्याने सुद्धा घासले ना भांडे तरीही खूप स्वच्छ होतात आणि 2 ते 3 दिवस ते स्वच्छच राहतात. तर हवामान बदललं तर मग थोडंसं भांड्यांना डाग वगैरे पडतात. जर लिंबू वगैरे जर तुम्ही लिंबूचा वापर कराल तर थोडेसे डागं पडतात लिंबूचे, आणि पण याने नाही पडत. तर अशा प्रकारे एकदम स्वच्छ होते. नुसतं घासलं ना आपण तरीही काही वेळामध्ये आपले जे भांडे आहे खराब झालेले तर ते एकदम स्वच्छ निघतात. तर बघू शकता तुम्ही. आणखीन जर तुम्हाला घासायचं असेल तर तुम्ही घासू शकता. तर इथे मी स्वच्छ धुवून घेते आणि परत जर आपल्याला असं वाटत असेल तर आपल्याला परत स्वच्छ करून घ्यायचं आहे, किंवा पावडर थोडीशी लावून घ्यायची आहे, कारण हे थोडं जास्तच खराब झालेलं आहे. आणि जसं जसं आपण घासू हे तसं तसं स्वच्छ होत जाते. इथे बघू शकता देवाचे जे भांडे आहेत ते, आणि तांब्याचा जो ग्लास आहे तो, कारण आपण आजकाल तांब्याच्या भांड्यांचा वापर करतो किंवा प्यायसाठी वगैरे. खूप आपल्या शरीराला किंवा आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं असते तांब्याच्या भांड्यांमधलं पाणी पिणं. तर त्यासाठी मग आपण ग्लासने सहसा पाणी पितो असेल सहसा सगळ्यांकडेच. तर मग इथे तांब्याच्या भांड्यांचा वापर केला जातो. तर भांडे भांडे पण स्वच्छ दिसतात आणि एकदम झटपट होऊन जातात स्वच्छ. तर बघू शकता तुम्ही. इथे तुम्ही कुठलंही लिक्विड घेऊ शकता, कारण आपण जेव्हा पावडरने भांडे घासतो तेव्हा लिक्विडने साफ करतो, जेव्हा धुतो तेव्हा, किंवा मग तेलकट वगैरे असले तर ते पण स्वच्छ होऊन जातात आणि आपले जे भांडे आहे ते एकदम चकाकी होऊन जाते भांड्यांना. तर तुम्ही नुसतं पावडरने पण घासले तरी चालेल. आणि जर तुम्ही नुसतं सर्वात पहिले पाणी लावून घ्यायचं, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे, नंतर मग आपण बघू शकता तुम्ही. तर भांडे आपले एकदम स्वच्छ झालेले आहे. जिथे जिथे काळं दिसलं नुसतं पावडरचा हातही लावला ना तर एकदम खूप भांडे एकदम स्वच्छ निघतात. आणि लिंबू वगैरे किंवा चिंच वगैरे, जे आपण पहिले जुन्या काळी चिंच वगैरे असायचे, आणि विटांचा चुरा, तर लिंबू, मीठ वगैरे याचा वापर करत होतो पहिले, अजूनही करतात, खूप जणं करतात. पण आता हे झटपट आहे, चिंच मिळते, नाही मिळत तर घरी लिंबू वगैरे एखाद्या असते नसते. जर पावडर जर ही असली किंवा पितांबरी जर असली, पितांबरीपेक्षाही पण मला तर भैया पावडर खूप आवडलेली आहे. म्हणजे फटाफट भांडे स्वच्छ होतात आणि आपले भांडे जे आहे पण एकदम, देवाचे भांडे जे आहे ते पण एकदम स्वच्छ होतात. जसं घंटी झाली, आणि आपले जे आपण पाणी ठेवतो देवासाठी तर ते पण एकदम स्वच्छ दिसतात. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर एक लाईक करा आणि नक्की ट्राय करून बघा, कारण तांबे पितळीचे भांडे असणं हे ते भरणे म्हणा किंवा हंडे म्हणा, ते तर आपण असतात आपल्या इथं, कारण आपल्या सासूंच्या किंवा सासूंच्या हातचे जे भांडे असतात त्यांचा पण आपण वापर करतो. तर ते पण भांडे स्वच्छ दिसतात आणि लवकरात लवकर स्वच्छ होण्यासाठी मला ही पावडर खूप आवडलेली आहे. आणि भांडे पण आपले बघू शकता तुम्ही स्वच्छ होऊन जातात आणि आपली काही मिनिटांमध्येच भांडे स्वच्छ झालेले आहेत, बघू शकता. तर इथे मी पिण्यासाठी जे आपण बाजारामध्ये भरपूर मिळतात पिण्याच्या भांड्यासाठी, आपण त्याच्यामध्ये मी उकळून ठेवते पाणी, आणि उकळून थंड करून याच्यामध्ये भरून ठेवलं की मग सगळ्यांना सोयीस्कर जाते आणि दिसायला पण खूप छान दिसते.
तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक नक्की करा आणि शेअर करा.